नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी। प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजवर आपण एक विशेष बातमी पाहत आहोत। बातमी येत आहे येवल्यातून। सामाजिक राज्याचे न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे येवल्यात जंगी स्वागत। नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील पंचकल्याण नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री नामदार संजय शिरसाट यांचे येवल्यात शहरात आगमन झाले। दरम्यान शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख विशाल परदेशी, नगरसेवक गणेश शिंदे, अक्षय राजपूत, राहुल खैरे, प्रशांत शिंदे, अमोल शिंदे, विशाल खरात, मुकेश जावळे, सुभाष गांगुडे आदी कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाके वाजवून स्वागत केले। दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्री शिरसाट यांनी उत्तरे दिली। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। ज्या पक्षाचा महापौर होणार आहे निश्चितच आहे नेत्यांचं नाव घेणे गरजेचं आहे आणि तो त्यांचा आनंदाचा भाग पण आहे। म्हणून मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्याबद्दलचा अपशब्द हे विरोधी पक्षांची ही संस्कृती नसली पाहिजे। आम्ही शिवसेना प्रमुखाचं मी नाव जिंदाबादचं घोषणा आम्ही देतोय ना। असं नेत्यांवर टीका करण्यापेक्षा स्वतः का पडले याचं आत्मचिंतन त्यांनी करायला पाहिजे। अहो, उभाट्यांनी जे काही केले ना त्या पापाचं हे फलित आहे। काँग्रेस राष्ट्रवादीचा जे झेंडे घेऊन हे फिरत होते ना सत्तेसाठी, खुर्चीसाठी, त्याचा हा परिणाम झालेला आहे। नसता शिवसेनेच्या हातातून सत्ता जाणं हे शक्य आहे का? परंतु कामं न करणं, पर्सेंटेज खाणं आणि इतरांचे झेंडे घेऊन नाचणं, मुसासारखा जो आहे त्याला मिरवणुकीमध्ये सामील करणं हे मराठी माणसाला पटलेलं नाही। म्हणून मराठी माणूस हा एकटवलेला आहे आणि त्यांनी हे दिलेली सत्ताचं परिवर्तन आहे। साहेब, अजितदादा गेल्याचं दुःख पूर्ण महाराष्ट्राला नाही तर देशभरातील त्यांच्या चाहत्यांना आहे। अनेक शंका अनेक लोकांनी उपस्थित केलेल्या आहे आणि मला वाटतं शंकेचं निरसन हे झालं पाहिजे। सरकारच्या तर्फे प्रयत्न करतात, परंतु रोज रोज जर एक नवीन पुरावे येत असतील तर त्याची सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे। रोहित पवारांनी काल ज्या पद्धतीने सगळी मांडणी केली त्यामध्ये थोडी शंका घेण्याचं कारण आहे असं दिसून आलं। म्हणून या सर्व बाबीची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। जी त्यांची मागणी आहे त्या पद्धतीने सीबीआय मार्फत करा किंवा स्पेशल एजन्सी लावून करा, परंतु ही चौकशी झाली पाहिजे। एक मोठा नेता आपल्यातून गेलाय याचं दुःख प्रत्येकाला आहे। महाराष्ट्रीय माणसाला ज्यांनी त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे तो प्रत्येकाला आधी दादा जाण्याचं दुःख आहे। तो कोणत्या पक्षाचे होते, कोणत्या याचे होते हे न पाहता अजितदादा हा कर्तबगार माणूस होता। त्यांनी या महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम केलं होतं, दिवस रात्र काम करणारा नेता होता। म्हणून त्याचं दुःख हे प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला आहे। मनसेच्या प्रमुखांनी काय दिवसलं किंवा त्यांनी केलेले स्टेटमेंट हे मला वाटतं आता जास्त काही महत्व त्याला लोक देत नाहीत। अशा प्रकारचं बोलून उगाच तरी काहीतरी हसू करण्यापेक्षा जी भूमिका आहे आपण ती वैयक्तिक मांडली पाहिजे। इतरांवर टीका करून माणूस मोठा होत नसतो। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।